आजचा भाग क्रमांक आहे 162 162 श्रीराम. कालचा अध्याय तर आपण ऐकलाच, छानच होता, नो डाऊट अबाउट इट. आजच्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंतांनी खूप चांगली माहिती दिली. भगवंत उद्धवाला सांगता आहेत आणि अर्थात उद्धव मध्ये मध्ये प्रश्न पण विचारतोय. असा हा संवाद झाला. त्याच्यामध्ये उद्धव म्हणाले की तुम्ही तर मला खूप चांगला उपदेश करताय, पण मला अजून काही गोष्टी सांगा. म्हणे काय पाहिजे? म्हणे देवा मला हे सांग की सिद्धी हा काय प्रकार आहे, सिद्धी हा काय प्रकार आहे याची थोडीशी माहिती देशील का? ते म्हटले जरूर देतो. भगवंत म्हणाले उद्धव असं आहे की अशा तर एकंदरीत 18 सिद्धी आहेत. 18. पण त्याच्यामध्ये मुख्य सिद्धी आहेत त्या 8 आहेत. आणि त्या 8 सिद्धी ज्या त्या माझ्या ठिकाणी वास करतात, अर्थात भगवंताकडे वास करणारच, प्रश्नच नाही आहे. तर भगवंत म्हणाले की तसं असं आहे. त्या सिद्धींची त्यांनी नावं सांगितली. तसं सांगितलं की अणिमा, महिमा, लघिमा या त्या 3 सिद्धी आहेत. त्यांचं वैशिष्ट्य काय? ते शरीराशी संबंधित आहेत. नंतर प्राप्ती नावाची एक जी सिद्धी आहे ती विशिष्ट इंद्रियांशी कनेक्टेड आहे. त्याच्यानंतर अजून काही वेगवेगळ्या अशा सिद्ध्या त्यांनी दिल्यात की प्रत्येकाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. की जसं काही कामं जी आहेत, माया किंवा अशा काही गोष्टी आहेत, त्या चालवणारी जी काही सिद्धी तिला इशिता असं म्हणलं आहे. काही सिद्धी अशा प्रकारच्या आहेत. त्यांनी सांगितलं की एक सिद्धी फार वैशिष्ट्यपूर्ण आहे की ही सिद्धी अशी आहे की देहावरती ही सिद्धी असेल तर देहावर तहान, भूक वगैरे काहीही होत नाही. पुष्कळ लांबच्या गोष्टी पण त्याला दिसू शकतात, ऐकू येतात, मनाच्या वेगाने कुठेही जाता येतं. त्याच्यानंतर एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाता येतं, वेगळं रूप धारण करता येतं, देवक्रीडेचं दर्शन होऊ शकतं, जो संकल्प कराल तो सिद्ध होऊ शकतो. अनेक अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सिद्धी आहेत आणि त्या तशा 10 सिद्धी आहेत. आणि ह्या 10 सिद्धींचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यासाठी फक्त जर तुमचे सत्वगुण जर खूप वाढले, विशिष्ट खूप जर वाढले, तर या सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे बाकी सिद्धी प्राप्त करायला काही विशिष्ट प्रकारे धारणा करावी लागते, विशिष्ट प्रकारचे काही साधना करावी लागते, तर त्या सिद्धी मिळतात. पण या ज्या 10 सिद्धी आपण आता ऐकल्या की शरीरात प्रवेश करणं, दुसरीकडे जाणं, लांबचं ऐकून येणं, तहान भुकेचं काही न लागणं वगैरे वगैरे काही ज्या सिद्धी आहेत, या सिद्धी ज्या आहेत त्या फक्त सत्वगुण जर वाढले तर तुम्हाला प्राप्त होऊ शकते. म्हणजे बघा सत्वगुणाचं हे किती आहे, महत्त्व किती आहे की केवळ जर सत्वगुण तुमचे जर खूप वाढले तर या 10 सिद्धीसुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. फक्त सत्वगुण कसे वाढतील याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर अशा अनेक सिद्धी आहेत. वेगवेगळे योगी, वेगवेगळे पुरुष जे आहेत ते वेगवेगळ्या सिद्धी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे साधना करतात. ज्यांच्या मनात जी इच्छा आहे त्या प्रकारे तो प्रयत्न करतो आणि मग ती त्याला मिळते. काही लोक योग धारणा करतात, योगाने सुद्धा मिळते, विशिष्ट प्रकारचे योग. अर्थात आपण जे करतो तो योग नाही, ते दिव्य योग जे आहेत त्याच्यात क्रियायोगसुद्धा येतो. योगानंदांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकात जे काय सांगितलं आहे त्या सगळ्या दिव्य योग धारणात सगळे दिव्य योग आहेत. सगळे ते क्रियायोग ज्याला म्हणतो आपण, हा क्रियायोग जे लोक शिकतात त्यांना पण अनेक सिद्धी प्राप्त होतात. अर्थात तो शिकायसाठी विशिष्ट गुरूंकडे पण जावं लागेल तुम्हाला. पण हे सगळं आहे. त्याने असंही म्हणलं की काही सिद्धीमध्ये असंही असतं की कुठलंही विष जरी तुम्ही प्याला तर तुम्हाला ते बाधत नाही. अशा प्रकारची पण एक सिद्धी आहे की समजून उमजून जरी तुम्ही विष प्याला तरी काय होत नाही. आता महाराजांच्याकडे किती सिद्धी होत्या आपल्याला सांगायची गरज नाही, परंतु एक कथा तर आपल्याला महाराजांची माहिती आहे की त्यांना बोलवलं होतं जेवायला. तेव्हा महाराज म्हणले शिष्याना तुम्ही कोणी येऊ नका, मी एकटा जाईन. आणि मग ते लाडू त्यांनी खाल्ले, ते लाडू त्यांनी खाल्ले विषाचे, काही झालं नाही. तिखट एकदा खायला दिलं भरपूर, तिखटाचे गोळे, नंतर निखारे दिले खायला, ते पण त्यांनी सहजगत्या खाल्ले. जसं काही लाडू एखादा चांगला लाडू खावत असं त्याने ते सगळे खाल्ले. तेव्हा ते समोरची व्यक्ती गार पडली, ती घाबरली, तिला घाम फुटलं की हे जर असं खाऊ शकतात निखारे, ती व्यक्ती काय असेल. मग त्यांनी महाराजांची क्षमा मागितली, पण महाराज शांत होते. मग अर्थात ही सगळी सिद्धी किंवा त्यांची
उपासनेचं तेज होतं म्हणून हे महाराज करू शकले. पण अशा सिद्धी प्राप्तसुद्धा होऊ शकतात. पण सिद्धी प्राप्त करण्यासाठी विशिष्ट प्रकारे साधनाही करावे लागतात. म्हणजे तुम्हाला कुठली सिद्धी पाहिजे, त्याच्यासाठी काय करायचं याचा एक दिलेली असते त्यांनी, की काय केलं तर कुठली सिद्धी प्राप्ती होते. तो एक वेगळा चॅप्टर पण ऑफकोर्स त्याच्यामध्ये विशेष काय ह्याच्यात त्यांनी सांगितलं नाही आहे. परंतु त्यांनी असं सांगितलं की अशा वेगळ्या वेगळ्या सिद्धी आहेत आणि त्या सिद्धी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे धारणा केली तर तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. अर्थात त्याच्यातल्या ज्या काही साधना आहेत त्या काही काही साधना ते इतक्या कठीण आहेत की ते आपल्याला त्यांनी काय सांगितलं हेच समजत नाही. म्हणजे आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की उदाहरण असं आहे, गंमत त्यांनी म्हणलं आहे की जो योगी माझ्या रूपामध्ये आपल्या मनाची धारणा करतो त्याला आणिमा नावाची सिद्धी प्राप्त होते. हे थोडं समजू शकतो की माझ्या रूपामध्ये एखादा व्यक्ती धारणा करतो मनाची, म्हणजे ध्यान धारणा एक प्रकारची, त्याला आणिमा नावाची सिद्धी प्राप्त होते. त्याच्यानंतर त्यांनी म्हणलं की पंचमहाभूत आहेत, त्या पंचमहाभूताची जर तुम्ही धारणा केली तर तुम्हाला महिमा नावाची एक सिद्धी प्राप्त होते. आता पंचमहाभूत तर आपल्याला माहीत आहेत, नाही असं ना, जल वायू आप हे सगळं 5 महाभूते आपल्याला माहीत आहेत. त्याच्यातली एकाची धारणा करणं पण किती कठीण आहे. जिथे आम्हाला प्रत्यक्ष आमच्या गुरूंची प्रतिमा असेल किंवा देवाची असेल तरी आम्हाला धारणा करणं होत नाही, कठीण जातं, बरोबर की नाही. तर या अशा 5 तत्वांची धारणा करणं किती कठीण आहे. तम भूमी रापो नरो निलो नभा, ते जर म्हणलं आहे की ही सगळी जी तत्त्वं आहेत त्या तत्वांचं आपण कशी धारणा करणार, किती कठीण आहे. पण जर करू शकलात तर तुम्हाला ती सिद्धी प्राप्त होते, महिमा नावाची. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की आणखीन त्याच्या जोडीला अजून एक सिद्धी आहे की या पंचतत्वांची जर तुम्ही जर हे केली, धारणा केली, त्याच्या जोडीला अजून एक सिद्धी प्राप्त होते, तिचं नाव आहे लघिमा नावाची. ही पण मिळते आणि ही जर मिळाली तर तुम्हाला किती सूक्ष्मरूप धारण करता येतं की कुठेही तुम्हाला वाटलं की आता मला सूक्ष्मरूप मुंगी एवढं व्हायचं आहे तर दुसऱ्या क्षणी होऊ शकतं. दुसऱ्या क्षणी तुम्हाला परत तुमचं रूप मिळू शकतं. म्हणजे सूक्ष्मरूप धारण करण्यासाठी जी आहे तिला लघिमा नावाची सिद्धी म्हणतात की त्याच्यामुळे तुम्हाला सूक्ष्मरूप धारण करता येतं. बघा काही लोक सूक्ष्मरूप पण धारण करतात आणि मोठंही धारण करतात. मारुतीने केलं नाही का, सूक्ष्मरूप धरी सिंहही दिखावा, बिकट रूप धरी लंक जयावा, भीम रूप धरी असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे. सूक्ष्म रूप धरी सिंहही दिखावा. जेव्हा सीतेला दर्शन दिलं सुरुवातीला, तर दर्शन देताना तो सूक्ष्मरूप धारण करून तिथे गेला होता, सूक्ष्मरूप धारण केलं होतं. तेव्हा सीतेला हे वाटलं की मग की तिने विचारलं की तुम्ही कोण आहे, ते सगळं झालं, अंगठी दिली, हे सगळं झालं. पण सीता तेव्हा काय म्हणाली की राम माझी सुटका कधी करणार आहे आणि कशी करणार आहे, काय त्यांनी त्याचा आपल्या भाषेत प्लान तयार केला आहे. तेव्हा तो म्हणाला की वानरसेना आहे ना, मी आणि माझ्यासारखे जे वानर आहेत या वानरांना घेऊन राम स्वारी करणार आहे आणि तुझी सुटका करणार माई. तेव्हा सीताच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला की राम तर शक्तिशाली आहेत, लक्ष्मण आहेत, पण हे वानर काय. आणि आता हनुमंत तेव्हा लहान रूपामध्ये होता, सूक्ष्म रूप धरी सिंहाला त्याने सूक्ष्मरूप दाखवलं होतं. ती म्हटले हा एवढासा छोटासा वानर, हा आणि ह्याची सगळी सेना, हे लोक काय करणार, असा फक्त मनात तिच्या विचार आला. दुसऱ्या क्षणी बिकट रूप धरी लंक जलावा, जे होतं रूप त्यांनी धारण केलं, महारुद्र हनुमान बनला दुसऱ्या क्षणी. आणि जेव्हा हे रूप जेव्हा तिने बघितलं, ती म्हटले, तो म्हणल्या माते हे रूप आहे आणि असे सगळे वानर दुसरे पण आहेत. तेव्हा ती म्हटली नाही आता मला खात्री पटली, काय करायची गरज नाही. आणि नंतर त्यांनी लंका जाळली, तो नंतरचा भाग आहे. पण ही सिद्धी होती मारुतीकडे. मारुतीकडे काय नव्हतं हाही प्रश्न आहे. अष्टसिद्धी नव निधी के धाता, असवर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा. त्यात त्यांनी म्हटलं की अष्टसिद्धीचा मालकच आहे तो. तो देण्याची शक्ती ठेवून आहे, तो कोणालाही देऊ शकतो मारुती जर त्याची उपासना केली तर. आणि हा अधिकार त्याने सांगितलं मला जानकी मातेने दिला आहे. बघा किती नम्रपण आहे की तिने मला दिलेला आहे आणि मीही कोणालाही देऊ शकतो. म्हणजे या 8ही सिद्धी मारुती आपल्याला देऊ शकतात. आणि मारुती म्हणजेच आपले महाराज पण आहेत. धन्य जगी या गुरुवर्य हे मारुती अवतार, काही नाही अणु मात्र ही संशयासी थार. असं स्पष्ट म्हणलंय ना.
म्हणजे आपले महाराज जे आहेत ते हनुमानाचे अवतार आहेत, मग त्यांच्याकडे या सगळ्या सिद्धी आहेतच ना. मग जर त्यांनी ठरवलं तर तुम्हाला ते काय देऊ शकत नाहीत. काहीही कुठलीही सिद्धी ज्या वर्णन केल्या त्या सगळ्या मारुतीकडच्या सगळ्या सिद्धी तुम्हाला मिळू शकतात. असे आपले गुरु आहेत. बघा किती आपण नशीबवान आहोत की अशा गुरूंची आपण तपस्या करतो, अशा गुरूंची आपण प्रार्थना करतो, अशा गुरूची आपण उपासना करतो आहोत. किती नशीबवान आहोत. अशा प्रकारे या सगळ्या सिद्धी आहेत. त्यांनी पुढे सुद्धा काही सिद्धींविषयी सांगितलं आहे की ह्या सगळ्या सिद्धी ज्या आहेत त्याच्यामध्ये दूरदर्शन नावाची पण एक सिद्धी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अर्थात टी व्हीचं काम सगळं जे आहे ते करता येतं. जसं टी व्ही आपल्याला मॅच तिकडची दाखवतो, भारत पाकिस्तान कुठे चालू आहे तसं, किंवा संजयनी जी हे सांगितली महाभारत सांगितलं धृतराष्ट्राला, संजय उवाच, भगवद्गीतेमध्ये संजय भगवंत उवाच, संजय उवाच, अर्जुन उवाच सगळं आहेच ना. कारण सगळी भगवद्गीता जी आहे ती त्यांनी तिकडे सांगितली आणि संजय जो होता यांनी सगळं हे सगळं धृतराष्ट्राला सांगितलं. महाराज बसून रनिंग कॉमेंट्री केली आपल्या भाषेत की कशा प्रकारे महाभारताचं युद्ध होतंय. ही सगळी कॉमेंट्री फक्त संजयनी इथे बसून सांगितली महाराज दिव्यदृष्टीमुळे. आणि ही जी सिद्धी होती ती ही सिद्धी होती ज्याचं मी तुम्हाला आत्ता नाव सांगितलं की अशी सिद्धी जर तुम्हाला प्राप्त झाली, दूरश्रवण किंवा दूरदिशण्यास, दूरदर्शन आणि दूरश्रवण, ऐकू पण यायचं त्याला आणि दिसायचं पण, की बाण मारल्यावर काय झालं असेल, किती वेदना झाल्या असेल त्या ऐकू पण यायच्या. आणि दूरदर्शन ही सिद्धी आहे. म्हणजे दूरदर्शन आपण म्हणतो ती सिद्धीचं नाव आहे. बघा आपण टी व्हीला म्हणतो ना दूरदर्शन, पण ते सिद्धीचं नाव आहे. आधी सिद्धी होती, नंतर दूरदर्शन झालं. तर ही सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकते. अर्थात त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारे आपण काही गोष्टीचं जे आहे ते साधना केली पाहिजे. त्याच्यामुळे त्याने असं म्हटलं की ही सिद्धी जी आहे दूरश्रवण, म्हणजे तुम्हाला बाकीचं कोणाचं काय लांब असलेल्या व्यक्तीचं काय ऐकायचं असेल, काय बोलतो आहे सध्या काय बोलतो ऐकायचं, फक्त तुम्ही ती सिद्धी वापरा, तुम्हाला लगेच काय करतो या क्षणी काय बोलतो ऐकू येईल. आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की अनाहत नादाचं चिंतन करा. आता अनाहत नाद आपल्याला ऐकू येणं कठीण आहे, म्हणजे क्वचित येऊ शकतो, मला पण आला महाराजांच्या कृपेने. अनाहत नाद येतो कधीतरी, फार 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 क्वचित वेळा ऐकू येतो. आणि अनाहत नाद जो ऐकू येतो त्याच्यावरती जर तुम्ही ध्यान केलं, त्या नादाचं जर चिंतन केलं तर तुम्हाला दूरश्रवण नावाची ही सिद्धी येऊ शकते, प्राप्त होऊ शकते. त्याच्यानंतर त्याने असं म्हटलं की अजून एक सिद्धी आहे जिचं नाव आहे मनोजव. आता मनोजव म्हटलं की मारुती आलं ना. मनोजवं मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रबद्धे. रामरक्षेमध्ये म्हटलंच आहे ना, त्यात मनोजव शब्द आणि हा इथेच आला आहे की मनोजव नावाची सिद्धी आहे. ही सिद्धीसुद्धा प्राप्त होऊ शकते. आणि त्याच्यामुळे जिथे मन जाईल तिकडे शरीर जाऊ शकतं. म्हणजे आता मनामध्ये आपल्याला काय आठवेल सांगू शकत नाही. आपण इथे बसलो तर आपल्याला वसई स्टेशन आठवू शकतं, कुठे मुंबई आठवू शकतं, कुठे लंडन आठवू शकतं, पुणे आठवू शकतं, गोंदवलेसुद्धा आठवतं ना. पण तेव्हा आपण दुसऱ्या क्षणी पोचू शकतो, हे दुसरा महत्त्वाचा भाग आहे. मन कुठेही गेले तरी आपण कुठे जातो, आपण शरीर आपल्या इथेच असतं, पण मन आणि शरीर दोन्ही घेऊन जाण्याची शक्ती ह्या मनोजव नावाच्या सिद्धीमध्ये आहे. आणि ही सिद्धीसुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकते. त्याच्यासाठी अर्थात विशिष्ट प्रकारे धारणा करावी लागते. मन आणि शरीर प्राणवायूला जोडून माझी धारणा करा, हे सगळं आपल्या बस का बाक नाही. म्हणून तर म्हटलं की त्याची जी संहिता सांगितली ती आपल्याला समजणार पण नाही की काय करायची, ती इतकी ती कठीण आहे. पण हे ज्ञान घ्यायला हरकत नाही आहे. त्यांनी जे काय सांगितलं की या सिद्धी कशा असतात, काय असतात, किती त्याच्यात शक्ती असते. पण अशा सिद्धी बऱ्याच लोकांकडे असू पण शकतात आणि त्या प्राप्त होऊ शकतात. साधा भाग आपण लक्षात ठेवायचा की जर सिद्धी तुम्हाला मिळवायची असेल तर ही विशिष्ट प्रकारे करणं जरा कठीण आहे. पण त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचे सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न करा ना, हा त्याच्यातला सोपा मार्ग आहे. की सत्वगुण तुमच्यामध्ये आहेतच पण त्यांचं प्रमाण अर्थात कमी आहे.
मग हे प्रमाण कसं वाढेल ह्याच्यासाठी प्रयत्न करा. सत्वगुण जर तुमचे वाढले भरपूर तर तुम्हाला सिद्धी प्राप्त होणारच. भगवंतानी सांगितलं म्हणजे होणारच ना. म्हणून आपण अशा प्रकारे सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्याने तुम्हाला 10 प्रकारच्या सिद्धी मिळतात. म्हणजे तुम्हाला हवे असलेल्या सगळ्या सिद्धी जवळपास मिळतात म्हणायला हरकत नाही. आणि सत्वगुण कसे वाढवायचे ह्याच्यावर आपण काल ऐकलंच आहे. सत्वगुण वाढवण्यासाठी काय करायचं. साधी गोष्ट पहिलं म्हणजे आहार नीट घ्या. बाकीच्या गोष्टी तर जेवढ्या कठीण आहेत, म्हणजे हाही कठीण आहे पण तरी कम्पॅरेटिव्हली सोपा भाग आहे की सात्विक आहार तुम्ही जो आहे तो घेण्याचा प्रयत्न करा. हा कम्पॅरेटिव्हली पहिला उपाय आहे. प्राथमिक उपाय सात्विक आहार घेणं. आणि नंतर बाकीचे संहिता आहेत की वाणीमध्ये मृदुता असावी, कोणाचं मन दुखवू नये, असत्य बोलू नये, खराब गोष्टी बघू नये, हे सगळं बाकी तप संयम आहेच आहे. पण सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न करणं हा कम्पॅरेटिव्हली सोपा भाग आहे. तो जरी केला आणि जर तुमचा सत्वगुण जर खूप जर वाढले तर तुम्हाला 10 पैकी एखादी सिद्धी नक्कीच मिळू शकते. किती करता त्याच्यावरती अवलंबून अर्थात. पण ह्या सिद्धी अशा प्राप्त होणं काय अशक्य नाही. सिद्धी प्राप्त होण्याचे अजून पण काही मार्ग आहेत नाही का. अजून पण म्हणजे भागवतात सांगितलेले सगळे मार्ग बरोबरच आहेत त्यांनी सांगितलेले, पण अजूनही काही मार्ग आहेतच ना. म्हणजे वेगवेगळे मंत्र आहेत ते पण सिद्ध करू शकता. ते सिद्ध केले तरी पण सिद्धीच एक प्रकारची प्राप्त होते ना. जसं अथर्व शिष्य आपल्याला माहिती आहे, साधी सिंपल गोष्ट आहे. इदम अथर्व शिष्य काय केलं तर नाही हे सांगितले की सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासं निधौ वाजप्त्वा सिद्ध मंत्रो भवती. सूर्यग्रहणाच्या दिवशी जर तुम्ही महानदीच्या ठिकाणी किंवा महागणपतीच्या स्थानी जर याचा विशिष्ट प्रकारे जप केला तर वाजप्त्वा सिद्ध मंत्रो भवती. सिद्ध होतं. हे अथर्व शिष्य हा मंत्र आहे. पण तो मंत्र सिद्ध कधी होऊ शकतो, जर तुम्ही अशा प्रकारे त्याचा जप केला तर नक्की सिद्ध होऊ शकतो. पण ही अट पूर्ण करायला पाहिजे की सूर्यग्रहणाच्या दिवशी तुम्ही महागणपतीच्या एखाद्या स्थानी गेलं पाहिजेत किंवा महानदीच्या तीरावर गेलं पाहिजे. गंगा असेल, सरस्वती असेल, गोदावरी असेल, अशा ज्या कुठल्या महानद्या आहेत त्या महानदीच्या तीरावर तरी गेला पाहिजे. किंवा महागणपती म्हणजे आता महागणपती म्हणजे अष्टविनायकापैकी एखाद्या गणपतीला गेलं तरी पण चालेल, कारण हे सगळे महागणपतीमध्ये मोडतात. महागणपती नावाचा गणपती पण आहे नो डाऊट, पण अष्टविनायकापैकी त्यातसुद्धा जर पहिल्या गणपतीला गेलं तर अजून चांगला, कारण पहिला गणपती हा पण खूप चांगला. तिथे मोरया गोस्वामींची संजीवन समाधी आहे, म्हणून ती जागा पण खूप जी आहे ती पावित्र्य आहे. तिथेही तुम्ही जाऊन करू शकता, अर्थात सिद्धी मिळवायची असेल तर. सिद्धी मिळवायची की नाही हा आपला भाग आहे, पण प्रयोग करायचा असेल तर तुम्ही असं करून बघू शकता. जर असं केलं तुम्ही व्यवस्थित जर संहिता पाळली तर तुम्हाला याच्यामुळे सुद्धा सिद्धी प्राप्त होऊ शकते. आणि अर्थात कुठली प्राप्त होईल ते अनुभव घेऊन बघा. पण प्राप्त होते एवढं नक्की. आणि जर प्राप्त झाली असेल ती मनामध्ये इच्छा धरून बघा होते का पूर्ण. जर इच्छा पूर्ण झाली तर समजायची सिद्धी आली नक्की. नाही आली तर समजायची की आपली उपासना नीट झालेली नाही. परत एकदा नेक्स्ट टाईम परत एकदा सेकंड टाईम पेपरला बसूया. मार्चला नाही जमलं तर परत बसूया ऑक्टोबरला. काय फरक पडतो आहे. पास होणं महत्त्वाचं आहे नाही का. पण अशा प्रकारे सिद्धी नक्की प्राप्त होऊ शकते. हाही एक भाग आहे. आणि भगवंताने हे सांगितलं की अशा सगळ्या गोष्टी आहेत उद्धव, लक्षात ठेव की अशा 18 सिद्धी आहेत. काही सिद्धी माझ्या शरीरामध्येच अंतर्भूत आहे. म्हणजे भगवंताचं सुद्धा ध्यान केलं तरीसुद्धा सिद्धी प्राप्त होऊ शकते, कारण त्याच्या शरीरामध्ये या लिप्त आहेत. या पहिल्या 8 सिद्धी आहेत त्या. दुसऱ्या 10 आहेत त्या त्यांनी सांगितलं की त्या तुम्ही अशाही प्राप्त करा. पण 10 तर त्याच्या शरीरामध्येच त्यांनी धारण केले. 8 म्हणजे त्याच्या शरीराचं जरी तुम्ही ध्यान केलं तरीसुद्धा सिद्धी प्राप्त होऊ शकते. कुठल्या भागाचा कराल तो तुमचा भाग आहे. इथं म्हणतो भगवंताच्या कुठल्या जरी तुम्ही भागाचं ध्यान करू शकला तर तुम्ही खूप नशिबानच आहात. मग भगवंत काय आणि आपले महाराज काय, त्याचं जर तुम्ही ध्यान करू शकलात तर काय करायची गरजच नाही. बाकी काय करा किंवा न करा, संपली उपासना तिथे, एंड. इतका महत्त्वाचा भाग आहे ध्यानधारणा करणं. आणि मग बाकी गोष्टी तुम्हाला आपोआप मिळणार. सिद्धी प्राप्त होणं अशी काय फार कठीण गोष्ट आणि मोठी गोष्ट नाही, हेही लक्षात ठेवा.
त्यामुळे ती प्राप्त होऊ शकते यात शंका नाही. बघा त्यांनी म्हणलं ना की काही जे योगी आहेत ते माझ्या शरीराचं ध्यान करतात, कोणी माझ्या श्रीवत्स चिन्हाचं ध्यान करतं, अर्थात भगवंताच्या छातीवरती हे श्रीवत्स चिन्ह आहे. काही लोक शंखाचं ध्यान करतात, काही जण चक्राचं ध्यान करतात, काही माझ्या प्रतिमेचं ध्यान करतात, काही लोक माझ्या वेगवेगळ्या अवतारांचं, भगवंताचे 10 अवतार आहेत, तुम्हाला जो अवतार आवडतं त्याचं ध्यान करू शकता, तरी पण चालेल. ते जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं फळ मिळतं. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही उपासना करा, वेगवेगळ्या गोष्टी मिळू शकतात. काही भगवंताचे अवतार असे आहेत की त्याचं जर ध्यान केलं तर त्या मनुष्यामध्ये तो अजिंक्य होऊ शकतो, अशा प्रकारची एक शक्ती त्याच्यामध्ये येते. काही अवतार असे आहेत की ज्याचं तुम्ही ध्यान करा, अर्थात कुठल्या अवताराचं केल्यावर काय मिळतं हा एक वेगळा भाग आहे, परंतु भगवंताच्या कुठल्याही रूपाचं करा, तुम्हाला त्याचा खूप खूप फायदा होणार. सिद्धीसारखी शक्ती तुम्हाला प्राप्त होऊ शकते. कुठली आली बघायची गरज काय आपल्याला, पण शक्ती प्राप्त होते हे नक्की आहे. आणि अर्थात योगाभ्यासाने पण येते, पण योगाभ्यास काय आपण करत नाही. योगाभ्यास करणं हा अजून वेगळा भाग आहे. महाराज म्हणतात योगाभ्यास पण करायची गरज नाही, तुम्ही नाम अभ्यासच करा. नामात सगळे योग आहेत असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि त्यांनी आनंद सागरांना असं उत्तर दिलेलं. आनंद सागरसुद्धा योग शिकू इच्छित होते. तेव्हा महाराज म्हटलं काही करायची गरज नाही, तू फक्त हे करत राहा, तुला सगळे अनुभव योगाचे नामात येतील. आणि ते घडल्यानंतर म्हणून तर म्हटलं की असं तर अनेक मार्गाने अनेक गोष्टी प्राप्त होऊ शकतात, पण नाम साधनेने सुद्धा सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात यात शंकाच नाही. कारण महाराजांनी फक्त तीच तर साधना केली आयुष्यभर, त्यांनी दुसरी साधना केली नाही. ब्रह्मानंद महाराजांनी कुठली साधना केली? फक्त नाम साधना केली, बाकी सगळं सोडून दिलं ना महाराजांच्या चरणावरती. उत्तर पण कुठल्या प्रश्नाचं दिलं नाही. जेव्हा अनेक लोक, विद्वान लोक याचे प्रश्न विचारायला, महाराज ह्याचा अर्थ काय, हे असं कसं, ते कसं, महाराज म्हणायचे मी उत्तर देत नाही, माझा शिष्यच देईल. तर ते म्हणायचे महाराज मी कुठून उत्तर देऊ, मला येत नाही काय, मी सगळं तुमच्या चरणी अर्पण केलं माझं ज्ञान, आता मला एवढं ज्ञान आहे की फक्त नाम घ्यायचं. त्या ब्रह्मानंद महाराजांकडे कुठली विद्या नव्हती सांगा. त्यांचं चरित्र वाचा, किती अद्भुत चरित्र आहे. त्यांच्याकडे किती प्रकारच्या सिद्धी असतील त्याची गणती नसेल. आणि या फक्त नामसाधनेने त्यांना मिळालेल्या. की ब्रह्मानंद महाराजांकडे जी सेवा महाराजांनी दिली होती ती होती कोठीची सेवा होती. म्हणून तो कोठी घरामध्ये महाराजांचं, ब्रह्मानंद महाराजांचं मंदिर आहे. कारण महाराजांना जेव्हा त्यांनी सांगितलं मला एक सेवा, ते म्हणजे तू कुठली घेशील, ते म्हणजे महाराज तुम्ही द्याल ती सेवा मी घेणार, म्हणजे मग कोठी घर सांभाळ. म्हणून त्या कोठी घराला नाव आहे अक्षय कोठी. कारण ज्या ठिकाणी ब्रह्मानंद महाराज गेले त्यानंतर कधी अन्न कमीच पडलं नाही, आज पण पडत नाही. कारण ब्रह्मानंद महाराजांचं जिथे सूक्ष्मामध्ये आज ते आहेत तिथे, आणि ते कोठी आजही चालवतात ना. म्हणून त्या हजारो माणसं येतात गोंदावलेला, कुठली इन्फॉर्मेशन न देता तरी कधी अन्न कमी पडत नाही. नेहमी फ्लो चालू असतो अन्नाचा आणि माणसांचा, दोन्हीचा फ्लो चालू असतो. आणि बेलसरी म्हणून नेहमी म्हणतात की मला खरंच समजत नाही की असं कसं होऊ शकतं. त्यांना पण त्याचं उत्तर मिळालं नाही. ते म्हणालेच की हे कसं फक्त हां, ही ब्रह्मानंद महाराज आणि आपले महाराज, दोन महाराज आहेत म्हटल्यावर काय बघायची गरज आहे, काहीच प्रश्न येत नाही. पण हे सगळं सिद्धी जे आहेत त्या मिळवण्यासाठी त्यांनी कधी प्रयत्न नाही केले, फक्त भक्ती केली. ब्रह्मानंद महाराज फक्त नामभक्ती केली. बघा म्हणून ते म्हणलं की सिद्धी मिळवायचे अनेक मार्ग आहेत, त्यांनी पण सांगितले आहेत, अमकी धारणा करा, अमकं करा, पण फक्त नामसाधना केल्याने सुद्धा सिद्धी प्राप्त होते, हेही सिद्ध झालेलं आहे. कारण ब्रह्मानंद महाराज आणि आपले महाराज आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं की अशा प्रकारे सिद्धी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात वेगवेगळ्या प्रकारे. पण शेवटी भगवंत काय म्हणतात ते गंमत आहे का, पण सगळी माहिती भगवंताने दिली की तू हे सगळं आहे. पण ते म्हणाले की एक लक्षात ठेव, भगवंत काय म्हणतात की श्रेष्ठ पुरुष काय सांगतात. बघा भगवंत स्वतःचं नाव घेत नाहीत. श्रेष्ठ पुरुष काय सांगतात की ज्या माणसांना खरी आध्यात्मिक प्रगती करायची ते सिद्धीच्या मागेच जात नाहीत. ते असं म्हणतात की सिद्धी हा माझ्यासाठी विलंब होण्याचा भाग आहे. सिद्धी प्राप्त झाली की मनुष्य भुलला. सिद्धी मला प्राप्त झाली समजा उद्या, तर मला त्या सिद्धीच्या मागे मी जाईन. मला XYZ वस्तू काढता येते हातात, उदाहरण समजा, आणि मी जर कुंकू काढून दिलं उद्या कोणाला, बस
मी कुंकू काढलं, एकाला समजलं की कुंकू बघायला 10 लोकांची लाईन लागेल आणि मी लोकांसाठी ते कुंकू काढत राहीन. म्हणजे माझी साधना राहिली एकीकडे आणि मी हे सगळं करत राहिलो ना. शेवटी किती जरी सिद्धी प्राप्त झाली ते तुम्हाला भगवंताची उपासना आणि ध्यानधारणा करायलाच पाहिजे. त्याला एक्सक्यूज नाही आहे. सिद्धी म्हणजे काय, तुम्ही फार मोठे झाले नाही. अहो, अडथळा आहे सिद्धी उलट. ती अडथळा आहे. मोह आहे तुमच्या ह्याच्यात टाकलेला. चांग देवाना किती सिद्धी प्राप्त होत्या? सगळ्या सगळ्या सिद्धी. सगळ्या सिद्धी प्राप्त होत्या चांगदेवाला, तरी पण त्यांची प्रगती झाली का? नाही झाली ना. मुक्ती तर मुक्ताबाईनेच दिली. शेवटी त्यांना गुरु कोण भेटले? तर मुक्ताबाई भेटली. चिमुरडी मुलगी त्यांची गुरु झाली 1400 वर्षाचा शिष्य आणि इतकी चिमुरडी मुलगी 12-15 वर्षाची मुलगी. आणि इतक्या सिद्धी असून काय फायदा झाला मला सांगा? सिद्धीतून काहीही आपल्याला तसा फायदा होत नाही. लौकिकात शून्य फायदा. ख्याती मिळते, तुम्हाला खूप कीर्ती तुमची पसरते, भरकट. हे सगळं होतं, पण त्याचा तुम्हाला अध्यात्म मार्गामध्ये शून्य फायदा आहे. आणि म्हणून खरे साधू असतात ते कधी प्रसिद्धी घेत नाहीत. खरे साधू कधी प्रसिद्धी घेत नाहीत, किंबहुना ते सांगतात मला काही येतच नाही, तसं महाराज म्हणायचे. म्हणून तर पंचपदीमध्ये आपण काय म्हणतो? तो म्हणवी अज्ञानी परज्ञानी यांचा ज्ञानी, तो म्हणवी अज्ञानी. महाराज म्हणाले माझ्याकडे काही येऊ नका, मला काहीच येत नाही, मी शिक्षणच घेतलं नाही आहे. संस्कृत मी ब्राह्मण आहे पण मला संस्कृत येत नाही, तुम्ही माझ्याकडे येऊच नका, मी अज्ञानी आहे. पण तो वेद गूढ जाणी ऐसा नाही पाहिला. ही पण फॅक्ट होती ना, की ज्यांनी वेदविद्या शिकले ते त्यांच्या चरणाशी आले. ब्रह्मानंद महाराज उदाहरण एकच बास आहे की त्यांच्या एवढा विद्वान झाला नाही, पण वेदविद्या शिकलेले माणसं त्यांच्या चरणाशी बसली तर बाकीच्यांची काय कथा आहे? म्हणजेच काय की त्याच्या पलीकडे त्यांना ज्ञान होतं, पण तरी म्हणायचं काय की मी अज्ञानी आहे. हे त्यांचं वैशिष्ट्य. म्हणून महाराजांचं वैशिष्ट्य असं की सगळ्या बाबतीत काय म्हणावं की त्यांच्याकडे कितीतरी लोक मार्गदर्शनासाठी आलेत, योगविद्या शिकलेले, काय काय शिकलेले, आणि महाराजांनी त्यांना अचूक मार्गदर्शन केलं आहे कितीतरी बाबतीमध्ये. अशी पण उदाहरणं आहेत की किती मोठ्या मोठ्या विद्या शिकून आलेत. आणि पहिल्यांदा महाराज नेहमी सांगायचे मला येत नाही, पण त्यांच्याकडे माहिती असायची की ह्यांचे हे खूप आध्यात्मिकदृष्ट्या खूप उंच आहे, त्यांना माहीत असायचं. मग ते सांगायचे रे मला सांगा, मग महाराज त्यांना मदत करायचे. असा त्यांचा चरित्रात पण उल्लेख आहे. पण ते त्यांचं वैशिष्ट्य होतं की फक्त नामसाधना केली आणि सगळ्या सिद्धी त्यांच्या पायाशी होत्या. म्हणून म्हणलं की आपल्याकडे जो भाग आहे तोही आपण केला तरी सिद्धी नक्की प्राप्त होऊ शकते. पण भगवंत हे म्हणतात की सिद्धी प्राप्त होणं हा आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये अडथळा आहे. पण प्राप्त का होतात? मग प्राप्त होतात, प्राप्त होणारच. कारण जेव्हा आपण उपासना करतो, काही विशिष्ट प्रकारे काही गोष्टी करतो, त्यातून शक्ती निर्माण होते आणि त्यामुळे तुमच्याकडे एखादी सिद्धी आपोआप सुद्धा येऊ शकते, न मागता सुद्धा. तुमच्या उपासनेचं फळ म्हणून एखादी सिद्धी प्राप्त होते. आपण म्हणतो ना, अरे याला वाचासिद्धी आहे, तो म्हणतो ते खरं होतं. तो काय शिकायला गेला असेल असं जरूर नाही. काही लोक मिळवतात, पण न मिळवता सुद्धा कधी कधी काही काही गोष्टी येतात. कारण काय, काहींची विजन असते, काहींचं वाचा असते, कोणाला काय मिळेल सांगू शकत नाही, पण मिळू शकते. जर तुम्ही जोरदार साधना केलीत, नामसाधना, तरी सिद्धी प्राप्त होऊ शकते. पण त्या सिद्धीच्या मागे जाऊ नका. भगवंतांनी सांगितलं की सिद्धी प्राप्त होणे हे आपल्यासाठी अडथळा असतो, म्हणून जरी प्राप्त झाली तरी कोणाला सांगू नका. कारण लोक तुमच्याकडे यायला लागतील आणि मग तुम्हाला त्याची प्रसिद्धीची आनंद येईल, हाव सुटेल आणि मग तुमची साधना परत गडबडली. म्हणून भगवंतांनी स्पष्ट सांगितलं की जे माझा प्राप्ती करू इच्छितात त्यांच्यासाठी सिद्धी हे एक विघ्न आहे. याच्यामुळे भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी विलंब होतो, असंही त्यांनीच सांगितलं स्पष्ट. की सगळ्या गोष्टी तुम्ही शिकल्यावरती शेवटी परिणिता काय झाली पाहिजे? तर भगवंताची प्राप्ती. हे आपलं ध्येय आहे. आणि ते ध्येय प्राप्त करताना अशा गोष्टी येतातच. मोह येणारच ना. सिद्धी म्हणजे मोहच आहे ना. ही परीक्षाच असते आपली, की तुम्हाला सिद्धी येतात, तुमची परीक्षा बघतात की तुमचं कितपत डिटर्मिनेशन आहे, का जाता सिद्धीच्या मागे. ऋषीमुनींना सुद्धा सिद्धी प्राप्त होतात ना, असतातच ना. ते आशीर्वाद देतात, शाप देतात, हात पुढे केले की अमकं घडतं, म्हणजे सिद्धी आहेतच ना.
पण त्याचा ते वापर सहसा करत नाहीत. पण जर कधी मोहात सापडले तर करतात सुद्धा ना. अशाही काही कथा आपण भागवतात ऐकल्या आहेत की चांगल्या प्रकारची ऋषी होते, चांगली तपश्चर्या, आपण काही गोष्टी बघितल्या आणि त्यांच्या मनात संसार करायची इच्छा झाली आणि मग ते सगळं त्यांनी वापरले, सगळ्या सिद्धीचा वापर केला, महाल तयार केला, राहिले. नंतर परत त्यांना परिणिती झाली की मी चुकीचं केलं, पण बरेच वर्ष संसार केलात ना. म्हणून सिद्धी असली तर ती तशी काय फार चांगली गोष्ट नाही आहे, कारण तिचा मोह जर आपल्याला झाला वापरायचा तर ती घातक गोष्ट आहे. म्हणून झाली की नाही हे बघू पण नाही, आपण आपली फक्त उपासना करत राहावी, आपली नामसाधना करावी. सिद्धी बिद्धी महाराजांनी सांगायचं, महाराज मला त्याची काही गरज नाही, त्याच्याऐवजी मला थोडं लवकर पुढे नाही, अजून ती सिद्धी द्यायची असेल समजा एखादी मला, तर त्याच्याऐवजी मला तुम्ही थोडं 2 पावलं अजून पुढे नाही, ते मला चालेल. सिद्धी काय करायची आपल्याला? घातक मार्ग आहे. मला लगेच मोठा गर्व होऊ शकतो की मी मोठा साधक बनलो आहे, पण नाही. म्हणून महाराज म्हणतात आणि भगवंत पण म्हणतात की जर तुम्हाला माझ्यापर्यंत पोचायचं असेल तर सिद्धी हे एक विघ्न ठरू शकतं, हेही उद्धवा तू लक्षात ठेव. म्हणून हे ज्ञान तू जरूर घे, पण त्याचा वापर कसा करायचा याचा तू संयमाने विचारपूर्वक सगळ्या गोष्टीचा वापर कर. ज्ञान घेण्यात खराब काही नाही आहे, पण काय आपलं ध्येय आहे हे पहिलं ठरवलं पाहिजे आणि त्या ध्येयाला अनुसरून आपण पावलं टाकलं पाहिजे. असा सुंदर उपदेश भगवंतांनी या अध्यायामध्ये केलेला आहे. याच्या पुढेही त्याने उपदेश केला, पण अर्थात तो आपण पुढल्या भागामध्ये बघूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ. या अध्यायाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि माझी आणि आमच्या सर्वांची सेवा अशाच प्रकारे आपण करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. स्वीकार करावा. श्रीराम समर्थ. श्रीराम.